नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. ठीक आहे, बघा. आता मी निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे. आज आहे 21 एप्रिल. निफ्टीची एक्सपायरी आहे 24 एप्रिल, म्हणजे अजून 2 दिवसांनी आहे. त्यामुळं ह्याला रॅली आलेली आहे बघा. इथं रेस्टनवर आहे. ठीक आहे, आता उद्या तुम्हाला हा कुठं दिसेल, तर हा तुम्हाला साईडवेज दिसेल. अजून रॅली येईल असं वाटत नाही. चार्ट जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला रॅली येईल असं वाटत नाही. जास्तीत जास्त काय होईल, हा गॅपडाऊन होईल ह्या लेवलला, आणि ह्या लेवलला तुम्हाला गॅपडाऊन होईल, आणि ह्या रेंजमध्ये तुम्हाला एक टाईमपास करतील दिसेल. ठीक आहे, कारण की ह्याची एक्सपायरी 2 दिवसांना आहेत. त्यामुळे ह्यो आता मुवमेंट दिला असं वाटत तरी नाही आहे. ठीक आहे, ट्रेड तुम्हाला सांभाळून घ्या. आता बँक निफ्टी, बरं आहे. आता बँक निफ्टीची पण बघा मुवमेंट. आता हे ऑल टाईम हाय काय, तर ह्याच्यात 10च बँक आहेत आणि त्या निफ्टीमध्ये बऱ्यापैकी 50 कंपन्या असल्यामुळे ते खालीच आहे ऑल टाईम हायपेक्षा. ठीक आहे, आता बघा ह्याला पण मुवमेंट येईल असं वाटत नाही, कारण की कसं आहे, ह्याचे मुवमेंट ऑलरेडी झालेले आहेत. बरं आहे, ह्या रेंजमध्ये तुम्हाला दिसेल मार्केट. का तर ह्याची पण एक्सपायरी 24 एप्रिल, म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी एकदमच आहेत ना, त्यामुळे तुम्हाला हे एका रेंजला दिसेल. ठीक आहे, आता तुम्हाला मुवमेंट कुठे दिसेल, तर मुवमेंट तुम्हाला सेन्सेक्सला दिसेल. कसं का, कारण की उद्या ह्यांची एक्सपायरी आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला पी साईडला म्हणजे एक ही तरी साईडवेज वाटेल असं वाटत नाही. ठीक आहे, दोघांच्या मुवमेंट बघा, त्यांच्या दोघांच्या आणि ह्याची मुवमेंट वेगळी आहे, कारण की उद्या ह्याची एक्सपायरी आहे. उद्या तुम्हाला हा गॅपडाऊन दिसेल. ठीक आहे, नंतर तुम्हाला ह्या रेंजला दिसेल तो. ठीक आहे, उद्याचं ट्रेड तुम्ही सांभाळून घ्या, कारण उद्या ह्याची एक्सपायरी आहे. ठीक आहे, धन्यवाद.